खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्राचा काळा दिवस मानला जातो, कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व अजितदादा पवार साहेब यांचा आज विमान अपघातात दुःखद निधन झालेलं आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आमचं मंचर शहरातही खूप याचे शोककळा पसरलेली आहे। आमच्या सर्व मंचर वासियांच्या वतीने, सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आज संपूर्णपणे व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत व आम्ही संपूर्ण मंचरकरांच्या वतीने त्यांना खूप खूप भावपूर्ण आदरांजली देतो। आता पाहिलं तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलेली आहे, कारण महाराष्ट्राला असा नेता परत मिळणं अवघड आहे। कारण धडाडीचं काम करणारा, जे काम होईल तेच सांगणारा असा नेता आज आपण सर्वांनी गमावलेला आहे। मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि आपल्या सर्व मंचर शहराच्या वतीनं आज जे मंचरकरांनी बंद पाळून जे मंचरकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे, त्यामध्ये आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते या दुःखात सहभागी आहोत आणि या ठिकाणी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असं न म्हणता संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आणि एक कामाचा माणूस म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे अजितदादा पवार हे आपल्यात नाहीत, ही खरं तर विश्वास ठेवण्यासारखी घटना वाटत नाही आहे। सकाळी सकाळी ज्यावेळेस ही घटना कानावर पडली त्यावेळेस सुरुवातीला खरं वाटतच नव्हतं। त्यांचा आज आम्ही मंचरवासियांच्या वतीने, मंचर व्यापारी महासंघ असेल, सदाफ असोसिएशन असेल व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते असेल यांच्या वतीने मंचर शहराचे व्यवहार बंद ठेवून दादांना आदरांजली वाहत आहोत।